आजकाल मला काय झालंय काय माहिती, वस्तू तिथेच असतात पण भेटत नाहीत. डोक्यामध्ये 10 विचार असले ना की असं होतं. कारण त्या दिवशी मला 6 केकची ऑर्डर होती आणि एक प्रेशर होतं माझ्या डोक्यामध्ये की मला जमेल की नाही. 3 केक मला संध्याकाळपर्यंत द्यायचे होते आणि 3 केक जे आहेत ते नेक्स्ट डे द्यायचे होते 12 वाजेपर्यंत. म्हणून मी ते आदल्या रात्रीच करून ठेवले. त्याचा पण व्हिडिओ मी टाकणार आहे. हो, मला माहित आहे की माझ्या मागून कावळ्याचा आवाज येतोय, पण आम्ही गावा ठिकाणी राहतो त्यामुळे हे पक्ष्यांचे नॅचरल व्हॉइस कधी कधी माझ्या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड होत असतात. तर हे दोन्ही केक एकाच घरी जाणार होते म्हणून मी एकाच व्हिडिओमध्ये दोन्ही केक तुम्हाला दाखवलेले आहेत. एक केक ज्यांचा बड्डे होता त्यांच्या मिस्टरांनी सांगितला होता आणि एक केक जो आहे तो त्यांच्या जावेनी सांगितलेला होता. आणि त्या जावाजावांचं प्रेम खूप आहे एकमेकींवर आणि ते ह्याच्यातच दिसून येतं. तर पहिला त्यांच्या जावेनी सांगितलेला केक मी इथे चॉकलेट फ्लेवरमधला करायला घेतला आणि त्यामध्ये त्यांनी माझीच डिझाईन मला दाखवली होती की हीच करा म्हणून. तर आणि त्यामुळे त्या पद्धतीनेच मी हा पटकन केक करून घेतला, कारण डिझाईन डोक्यात असली की वेळ नाही लागत. तर दुसरा केक जो होता त्यासाठी मी हार्ट शेपची डिझाईन केली. म्हणजे मी केक कट नाही केला हार्ट शेपमध्ये, तर त्याच्यावर एक हार्ट काढला आहे आणि त्यामध्येच मी डिझाईन फिल केली होती आणि छानपैकी असा हार्ट तयार करून साईडने न्यूट्रल जेल मी पसरवून घेतलं होतं. तर अशा पद्धतीने मी दोन्हीही केक रेडी करून घेतले. कस्टमरला हे केक खूप आवडले. तुम्हाला हे केक कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.